त्यानंतर श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील। मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सचक विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद। पाटलांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। काय आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे, काय उत्साह, कसा जल्लोष केलाय तुम्ही? 2024 ही जी विधानसभेची निवडणूक जी झाली ती अत्यंत आगळी वेगळी होती। महाराष्ट्रामध्ये पण असेल किंवा शिर्डी मतदारसंघामध्ये पण असेल, अनेक दिग्गज नेते हे आम्ही ज्यांना देव मानतो, जे आमच्या कुटुंबातील एक घटक आहे, यांना हरवण्यासाठी वेगवेगळ्या पैनी यांनी लावलेल्या होत्या।
वेगवेगळे मतप्रभाव या मतदारसंघामध्ये यांनी ठेवलेले होते, वेगवेगळ्या अफवा या मतदारसंघामध्ये राहिलेल्या होतात आणि सगळ्यांनी पाहिजे आशा लावलेल्या होत्या यावेळेस विखे पाटील निवडून येणार नाही, 22,000 मतांनी समोरचा उमेदवार पडणार अशा पहिली मी पण जिंकलेल्या आहेत. पण मी त्या सगळ्या विरोधकांना सांगू इच्छितो या निमित्ताने की आजही विखे पाटील घराण्यावर प्रेम करणारी राहता मतदारसंघातील शिर्डी मतदारसंघातील जनता ही आज पण आहेत आणि आज जवळजवळ 72,000 मताने साहेबांचा विजय झालेला आहे हे त्यांना दाखवून दिलेले आहे. हे जे तुम्हाला मी या निमित्ताने एक सांगतो, यावेळेस पार्टीबरोबर राहून जे विरोधक काम करतात त्यांनी आजमावलं आणि जे बाहेरचे विरोधक आहे त्यांनी पण आजमावलं, पण कोणाचाही जादू या मतदारसंघामध्ये विखे पाटलांशिवाय चालला नाही आणि 72,000 मतांनी हे सीट निवडून आलं. याला एकच म्हणजे युवक सुजयदादा विखे पाटील यांनी केलेले कठोर परिश्रम, साहेबांनी केलेले कामं, मतदारसंघामधील असलेल्या जनतेचा विश्वास हा जनतेने पुन्हा एकदा विखे कुटुंबियावर दाखवून दिलेला आहे. त्यामुळे या मंत्री झाले, काय आनंद आहे कार्यकर्त्यांना? नाही, आनंद आहे, कारण विखे कुटुंब जर आपण म्हटलं तर सातत्याने सामाजिक असेल, राजकीय असेल, कुठल्याही कामामध्ये अग्रेसर असतं आणि युवकांची एकच अपेक्षा आहे की आता MIDC आलेली आहे, संस्थान आपल्या ताब्यात आलेलं आहे, सुजयदादा नवीन हॉस्पिटल या ठिकाणी उभारणार आहेत. त्या माध्यमातून प्रत्येक युवकाला ही अपेक्षा आहे की आम्हाला या ठिकाणी कुठल्या तरी स्वरूपामध्ये आमच्या तालुक्याची सेवा करण्याची संधी विखे पाटलांमार्फत मिळेल, हीच अपेक्षा सगळ्या तरुणांमध्ये आज आहे. इथले काय कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंद आहे आणि कसा साजरा केला आनंद? विखे पाटलांना मंत्रिपद हा काही नवीन विषय नाही, परंतु शिर्डी मतदारसंघाला असेल, जिल्ह्याला असेल, विखे पाटलासारखा कार्यक्षम आमची तर मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती, परंतु दुधाची ताण ताकावर का होईना या ठिकाणी भागलेली आहे. आणि आज दुसऱ्याच नंबरला नामदार साहेबांना या ठिकाणी शपथविधी घेण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे. पक्षातील असेल, बापूंनी सांगितल्याप्रमाणे, किंवा पक्षाबाहेरचे असेल, अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन दहशत आहे, असं आहे, तसं आहे आणि निवडणुकीपूर्वी अत्यंत वातावरण खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी कधीही दादागिरी केलेली नाही, दहशत या ठिकाणी कधी केलेली नाही आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर हा मतदारसंघ राहिला याचं विरोधकांनी आणि पक्षातील विरोधकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तर लोक हे पक्षाबरोबर आणि विचाराबरोबर आणि चांगलं काम करणाऱ्यांबरोबर राहतात, आपल्याबरोबर राहत नाही, हे या निवडणुकींना दाखवून दिलेले आहे. विखे पाटलाची दहशत या ठिकाणी जे लोकांनी त्यांच्यावर जे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप असतील, दादागिरीचे आरोप असतील, याला पाडलं त्याला पाडल्याचे आरोप असतील, हे सर्व आरोप या ठिकाणी या निवडणुकीत धुतले गेलेले आहे आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थाने नामदार साहेबांना ही संपूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे आहे आणि निळवंडे धरणासारखा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा जो प्रश्न होता, तो प्रश्न खऱ्या अर्थानं नामदार साहेब जलनायक या ठिकाणी ठरणार आहे. रायला नगर मनमाड रोडचा प्रश्न या ठिकाणी मी जिल्ह्यातील आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की ज्या वेळेला या ठिकाणी नामदार साहेबांनी या टेंडर काढण्याचे प्रयत्न केले, कामं करण्याचे प्रयत्न केले, या ठिकाणी गडकरी साहेबांना जाऊन कोण भेटतं, कामं बंद कोण करतं आणि त्यांच्याकडं ठेकेदाराकडे कमिशन कोण मागतं, याचं सर्व पुरावे या ठिकाणी लोकांना दिसत आहेत. आणि म्हणून नामदार विखेंना बदनाम करण्याकरता या रोडचं काम काँग्रेसमधील लोक असन, भाजपमधील अंतर्गत लोक असतील, यांनी या ठिकाणी हे केलेलं आहे. आणि राहता शहराचं जर म्हणलं तर खऱ्या अर्थाने दहशतमुक्त गाव हे 2023लाच या ठिकाणी झालेलं आहे आणि 24ला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. खऱ्या अर्थाने नामदार साहेबांनी या ठिकाणी या कामं केलेली आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या कामामध्ये नामदार साहेबांचं नेहमी हात राहिलेला आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी यश मिळालेलं आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.